चला जास्त वेळ नका करू, आता 5 वाजून गेल्यात. चला चला लवकर. हॅलो, चला सामना लगेच सुरू होतोय. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचे लोटू आई देवीचा पाडा. ठीक आहे ठीक आहे. हॅलो हॅलो चिक. चला आपण सामना सुरू करूया. चला विनंती असेल आता जास्त वेळ घेऊ नका. देवीचा पाडा 40+ या टीमला मॅनेजमेंट कमिटीकडून सूचना येत आहेत की आपण सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. बघा देवीचा पाडा या टीमला एक सूचना असेल. प्रत्येक संघाला एक सूचना आहे की आज जे संघ खेळत आहेत त्या संघांना सूचना असणार आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर पॅनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू अतिरिक्त हा 30 सर्कलमध्ये येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शेवटच्या षटकामध्ये आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन
प्रत्येक इनिंगमध्ये एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही टीमकडे, रनआउट आणि बीमरसाठी. आणि पंचांना जर जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला आता पंचांना विनंती असेल आपण देखील सामना सुरू करायचा आहे. आमच्या समवेत दिनेश जाधव सर आहेत, ऑफिशियल गुणलेखक, आणि ते देखील टाईम सेट करतील जेव्हा पहिला चेंडू पडेल. चला जितो आपण सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण की टॉस होऊन 15 मिनटं झालेली आहेत तरी देखील सामना सुरू होत नाही आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. बिरू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतो. गेम ऑन. आजच्या या डे नाईट मधील पहिला सामना गावदेवी उंबारली 40+ विपक्ष लोटुआई देवीचा पाडा 40+ या दोन टीम मध्ये हा सामना. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाज जितूने. सचिन आहेत रन मशीन. गावदेवी उंबारली या संघाची ऑन साइडला बिग हिट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर हा षटकार येतोय सचिनच्या बॅटमधून. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आमदार खासदार चषक 2026 भव्य डे नाईट स्पर्धा. धावसंख्या 6, 5 षटकांचा सामना आहे. सचिन भोईर आणि रवी भोईर ही जोडी आहे. गावदेवी उंबारली 40+ ओव्हर द विकेटने जितू. पुन्हा एकदा लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, मिड विकेट सीमारेषे लगत हा झेल पकडलेला आहे. राजू म्हात्रेने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सचिन भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलं गोलंदाज जितूने. सचिन भोईरची गोल्डन विकेट मिळवली. SP येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सीताराम पाटील मागच्या सीझनमध्ये मागच्या वर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये होते. सीताराम पाटील याही सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आणि गावदेवी उंबारली संघ या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु विकेट गमावली सचिनची. जितू
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि डीप राहिलेला आहे, खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा डॉट बॉल, SP ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा गोलंदाज आपण पाहतोय. जितू इम्प्रेस करताय. षटकार आला होता, त्यानंतर केलेले हे कमबॅक या षटकामध्ये कौतुकास्पद कामगिरी करतोय गोलंदाज जितू पाटील. देवीचा पाडा 40+ आणि उंबारली 40+ या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. क्या बात आहे, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जितू पाटील साठी अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या षटकामध्ये एक गोल्डन विकेट मिळवली आहे सचिन भोईरची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी उंबारली 40+ या संघाची 1-6. मॅनेजमेंट कमिटी आम्हाला वारंवार सूचना करते 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाही तर पॅनल्टीच्या स्वरूपात अंतिम षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल 30 सर्कलमध्ये. बघा 5 मिनिटं घेतली आहेत पहिल्या षटकासाठी. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. मधु म्हात्रे येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन रवी भोईर. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटकांचा सामना, 5 षटकांच्या मॅचमध्ये 55 ते 60 डावा बनवावे लागतील या मॅचमध्ये. गावदेवी उंबारली या संघाला. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 10. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली स्ट्रोकसाठी. स्क्वेअर कटचा फटका गॅप मधून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय रवीच्या बॅटमधून. धावसंख्या 10. या पुढील सामना असेल गौरीपाडा 40+ आणि काटेई 40+ या दोन संघांमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. लॉब करतायत, क्षेत्ररक्षक आहेत राजू. डाऊन दी बॉल. राजू म्हात्रेने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. विश्वास नाहीये फलंदाज रवीला की हा झेल पकडलेला आहे आणि माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन. सलामीचा फलंदाज रवी. बॅक टू द पविलियन.
धावसंख्या आहे 10. न्यू बॅट्समन शनिदास भोईर येत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. लाऊड अपील केली होती LBW ची, अपील फेटाळली आहे. यस, लेग स्टंप सोडून चालला होता हा चेंडू असं म्हणणं आहे पंचांचं. अरविंद म्हात्रे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन पंच. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा. चांगली गोलंदाजी, कारण की सलामीचे जे दोन्ही विस्फोटक फलंदाज होते दिनेश सर ते लवकर बाद झालेले आहेत. मी कौतुक करेन देवीचा पाडा या टीमच्या गोलंदाजांचं. जितू पाटील त्यानंतर मधू म्हात्रेने इम्प्रेस केलेलं आहे या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे डीपमध्ये. राजू म्हात्रे फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत या 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 3, धावसंख्या 3 ने पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन 40+6 धमाका. आणि 40+ एक टॅगलाईन आहे, एक धाव आरोग्यासाठी. खूप चांगली संकल्पना आहे. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. डे नाईट फॉर्मॅट. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. मधू आणि यस, बॅटची कडा, फिंगर, फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. शनिदास बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन श्याम येत आहेत. श्याम भोईर सॉफ्ट हँडने खेळतात, सेन्सिबल बॅटिंग करतात, कारण की श्यामला माहिती आहे सातत्याने विकेट गमावलेत. 3 विकेट खूप लवकर बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅचमध्ये. सिंगल मिळते या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या. सन्मान्य सत्यवानजी जाधव आणि पंडितजी लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं आमदार खासदार उंबारड्याच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सचिव आदरणीय बालरामजी भंडारी साहेब, त्यानंतर या गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष आदरणीय आनंद पंजे साहेब, त्यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ उंबारडे या टीमचे सदस्य आदरणीय माननीय श्री संजयजी खारुक साहेब, त्यानंतर श्री भिरू भोईर साहेब, कामेश जाधव साहेब, रुपेश भंडारी, रोहिदाजी भोईर, अजित पाटील, विशाल भंडारी, त्यानंतर राकेश भोईर, पिंटेश भंडारी, जितू कारभारी आणि पप्पू कारभारी यांच्या माध्यमातून या आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. जितू पाटील सेकंड स्पेलमध्ये येतोय. कॉटन बॉलची संधी होती.
एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि काय घडले या चेंडूवरती जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील सीमारेषेच्या बाहेर चौकार. मॅनेजमेंट कमिटीमध्ये खऱ्या अर्थाने विशालदादा भंडारी देखील आहेत. आमचे निखिलदादा भंडारी यांचे मोठे बंधू. खराब फिल्डिंग आपण पाहिली. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये फिल्डर आहेत राजू. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबल झाले. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सीताराम पाटील आणि फलंदाज श्याम भोईर मध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. खूप चांगला ताळमेळ आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 23. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. 5 षटकांचा सामना. पहिले फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. राईट मोर द विकेटने गोलंदाज जितू पाटील. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. शैली अनोखी आहे जितू पाटील यांची. जेमतेम 2 ते 3 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर ऑफ ब्रेक असेल लेग ब्रेक असेल दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज जितू पाटील मध्ये आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट. लॉफ करतायत. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर. घाई करतायत थोडीशी. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये हेमंत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 25. 25 धावा. सर्व लेजंड क्रिकेटर आहेत. एक काळ ज्यांनी गाजवलेला आहे आणि 40+ क्रिकेट देखील ते गाजवत आहेत. बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आउटफील्ड फास्ट. सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 धावा. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. 3 षटकांमध्ये 29 बनवलेत. हॅलो. तर या दरम्यान भगवानजी टांगे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
नवनाथ येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सचिन भोईर गेले होते पाणी घेऊन, काहीतरी कानमंत्र दिला असेल. 12 चेंडू 25 ते 30 धावा बनवण्याचा प्रयत्न या इनिंगमध्ये असणार आहे. चला पंच, आपण सक्त ताकीद द्या. बघा जास्त वेळ घेत आहेत देवीचा पाडा 40+ संघ. गोलंदाज नवनाथ या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या 29 आहे. सीताराम पाटील स्ट्रायकिंगला आहेत. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चेक केली जाईल. फेर आहे, चौकार असेल. धावसंख्या 33. पुन्हा एकदा लॉफ करतायत, पुन्हा एकदा पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 39, 39 धावा. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतायत. जो कानमंत्र दिला होता सचिन यांनी, तो कानमंत्र नक्कीच उपयोगी ठरलेला आहे. कारण की सीताराम पाटीलने एक चौकार एक षटकार लगावलाय. नवनाथ या चौथ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा लॉफ करतायत. फिल्डर थोडीशी दूर आहेत आणि लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आमदार आदरणीय विश्वनाथ भोईर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. आमदार खासदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, डे नाईट फॉर्मॅट. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 45. चेंडू शिल्लक आहे 2 या षटकामधील. चांगली बॅटिंग सुरू आहे या षटकामध्ये. SP मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. झेल कोण पकडेल? राजू फार वेगाने आले होते. 2 धावा कंप्लीट. दोनच धाव मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या 47, 47. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगली बॅटिंग करतायत सीताराम पाटील. महाराज या नावाने सुपरिचित आहेत. 2 षटकार एक चौकार लगावलाय सीताराम पाटीलने. या इनिंग मध्ये संघ अडचणीमध्ये सापडला होता. चांगली पार्टनरशिप. फुलटॉस चेंडू. डोक्यावरती हात ठेवलेला आहे कारण की हा चेंडू चौकार किंवा षटकार ते मारू शकले असते. डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 47, 47.
चला यापुढील सामना असेल कुमारी कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ श्रीमती रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे पुरस्कृत हा संघ. शिवा मल्हार बैलाच्या मालकीन देखील आहेत. आयरेगाव चषकामध्ये जेव्हा गौरीपाडा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता तेव्हा देखील त्यांचं आगमन झालं होतं रेग्युलर गटामधून. आणि याच ग्राउंडवरती जी सापाड चषक झाली त्याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान होतं. हेमंत मात्र येत आहेत अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन श्याम. फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 51. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा. श्याम फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. आपण चेक करूया हाईट फॅक्टर पुन्हा एकदा. अमित निसर्ग दाब्याचे मालक त्यानंतर कार्यसम्राट सरपंच विठ्ठल दादा देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. संपूर्ण स्टार कास्ट आहे गावदेवी उंबारली या संघाची. आपण हाईट फॅक्टर चेक करूया कारण की पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे गावदेवी उंबारली या संघाने. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळे पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये. धावसंख्या 55. 55. चला यापुढील सामना असेल कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ आणि काटे 40+ या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॅटची कडा फिंगर अप फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल. श्याम बॅक टू द पवेलियन. श्याम साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 23 धावांची विस्फोटक इनिंग साकारली श्याम भोईरने. संघ अडचणीमध्ये सापडला होता. 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर श्याम भोईर आणि सीताराम पाटीलने चांगली पार्टनरशिप बनवली. दिलीप आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. अमित येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला बिग हिट सीमा रेषेच्या बाहेर. आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सो मच. धावसंख्या आहे 59.
59. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अमित ऑन स्ट्राईक. पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. जीतू फार वेगाने आलेत. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 61-61. शेवटच्या षटकाधी शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 61. 61. अंतिम चेंडू शिल्लक. पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहे जीतू पाटील. फार वेगाने येतोय. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती मिळतील या धावा 2 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. 63 आणि 64 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये देवीचा पाडा या संघासमोर. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामॅन त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे सर्वे सन्माननीय पंडितजी लोखंडे आणि सत्यवानजी. चला दोन्ही मान्यवर या. आपल्या शुभासे आपण टॉस करू. टीम गौरीपाडा 40+ च्या विरोधात जय दुर्गामाता काटई. चला या. मान्यवरांना विनंती करेन की आपण यावं. डीजे थांबा जरा. चला टॉस कर. कोण मागते? चला ठीक आहे. चला ओके. गौरीपाड्याचा कॉल आहे. काटाला टॉस. काटाई संघ टॉस जिंकलाय. प्रथम काय 2 मिनिटात सांगतोय. पण चला आयोजन पहिल्यांदाच आहे. जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे च्या वतीने आमदार आणि खासदार चषक 2026. कसं वाटतं? नियोजन तर सुंदर आहे आणि या पट्टीवर आम्ही एकदा खेळलेलो होतो. बॅटिंग घेतोय. बॅटिंग कराल. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. याचं कारण बऱ्याच वेळा कॅप्टन जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा फिल्डिंग करतात. आता तुम्ही बॅटिंग करणार आहेत. या पिचचं तर काही जास्त माहीत नाही आहे, पण आम्ही कमीत कमी 60-70 धावांची कोशिश करू. ओके. गौरीपाडा टीम टॉस गमावला आहे. तुम्हाला आता फिल्डिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असतं तर काय? टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंग केलं होतं. आता ते बॅटिंग करणार आहेत. कमीत कमी किती धावांवरती रोकाल? आम्ही 50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. गौरीपाडा संघ म्हटला की ह्याच परिसरातील अगदी जवळचा संघ आहे. काय पोझिशन असेल संघाची? सर्व खेळाडू उपस्थित असतील का? सर्व खेळाडू अर्धा पाऊण तास आधीच उपस्थित होते. तुमच्याच परिसरातील एक अग्रनामांकित स्पर्धा आमदार खासदार चषक 2026 उंबारड्याच्या वतीने ज्या हनुमान क्रिकेट संघ उंबारडे आयोजक एकदम सुंदर आयोजक केलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभार आहोत. ओके थँक्यू. तर मान्यवरांचा आपण सन्मान करू. हे पहा, हे काहीतरी आमचे बिरुशेठ भोईर असतील, पंच कमिटी, सर्व मॅनेजमेंट कमिटी असतील, त्यांचं वेगवेगळंच राहतं. काहीतरी प्रत्येक वर्षामध्ये जेव्हा डेच्या मॅचेस होते तेव्हा पण आणि आता नाईट टुर्नामेंट आहे तेव्हासुद्धा वेगळं काहीतरी करून दाखवण्याचे त्यांची इच्छा असते. चला मान्यवरांचा सन्मान करू. बिरुशेठ भोईर यांना विनंती करेन की आपल्या मंचावरती त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे सर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. दादा पंडित शेठ लोखंडे यांचा आपण सन्मान करतोय. त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे सर्वे ज्यांच्या माध्यमातून सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्यांचा फार मोठा सहभाग असतो, फार मोठा मोलाचं योगदान ठरतं. सत्यवानजी जाधव यांचं सुद्धा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करू. खरं तर जेव्हा पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती येतं ना तेव्हा एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असते, कारण प्रत्येक वेळेला पाहुण्यांची
उपस्थिती ही आपल्या स्पर्धेची शोभा वाढवणारी असते. सत्यवानजी जाधव साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं मोमेंटम देऊन त्यांचा या ठिकाणी केला जातोय सदिच्छा सन्मान. भगवानजी ठाणगे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. सामन्याला होते सुरुवात. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल याऐवजी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श आणि कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन सर संते. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आमदार, आपल्या हक्काचा आमदार, आपल्या हक्काचा माणूस विश्वनाथ शेठ भोईर साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा ह्या नावाने प्रचलित असणारे व्यक्तिमत्व, त्यांच्याच नावाने ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस रात्र या स्पर्धेचा आणि पहिला सामना जय लोटाई क्रिकेट संघ देवीचा पाडा च्या विरोधात आई गावदेवी उंबारली या दोन संघामध्ये. जितू पाटील आणि राजू म्हात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आउटसाइड अपस्टंप या पंच श्रीनाथ पाटील सर इशारा करत असताना वाईटला रिव्ह्यू नाही आहे. तुम्हाला रिव्ह्यू फक्त बिमरसाठी आणि रनआउटसाठीच दिला जाईल, हे लक्षात ठेवा. वाईटसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तो तुम्हाला ग्राह्य मान्य करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. दुसरा टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जितू पाटीलच्या बॅटमधून दणदणीत चौकार. सर्वात सर्वे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व चिंतामण शेठ लोखंडे साहेब, एक दानशूर दाते म्हणून ज्यांची या परिसरामध्ये ओळख आहे, गोरगरिबांच्या मदतीचा हात देणारं हे कुशल नेतृत्व व्यक्तिमत्व, त्यांच्यावरती अधोरेखित केलेलं गाणे आणि आमचे सापाड्याचे 40+ अशोकदादा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सहर्ष स्वागत. हा 4 फिल्डर एक्स्ट्रा आल्यात, काढा. क्रिकेट आणि त्यांचं जुनं नातं आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती श्वान पथके येतच असतं, बऱ्याच वेळा पाहतो चित्र. ओ आउटसाइड अपस्टंप पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू सरळ रेषेत गेलात. सचिन भोईरला पाहतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावसंख्या चेस करायची आहे तुम्हाला, एकूण 64 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 5 षटकांचा सामना. याच्यानंतर काटई आणि त्याचबरोबर गौरीपाडा यांच्यामध्ये मॅच होईल. फटका सरळ केल्यात, 1 बाउन्स, 4. गुड शॉट.
नका उंबारले टीम, तुम्हाला सुद्धा 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी. लक्षात ठेवा, कारण प्रत्येक टीमला हा निर्धारित आपण वेळ देतोय. सामना GTC च्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवरती क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहा मिळते आणि बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले, त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. जितू पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार. राजू मात्रे यांना अद्याप खातं खुलं करायचंय. गोलंदाज श्याम भोईर यांना पाहतोय आणि या युट्यूबच्या माध्यमातून आमचे वाडेघरचे एक हरिभक्त पारायण सुदामबुवा भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कॅचचा कॉल, कॅच टिपला जातोय. फलंदाज बाद, पहिला धक्का. उंबाडे गावचे कोणी मान्यवर असतील तर आपण व्यासपीठावरती या, किंवा याच परिसरातील कोलिवली असतील, या परिसरातील मान्यवर कोणी असेल तर मंचावरती या. स्वागत आहे. पहिला धक्का लवकर लागलाय. गिरीश भोईर बंडाऊनचा खेळाडू. दुसरं षटक श्याम भोईर. फटका चांगला, स्वीट साऊंड. 1 बाउन्स, 4 चौकार. बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेला हा चौकार. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय उंचाच उंच आणि लांबच लांब, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय. शानदार षटकार. शिवसेनेचा बुलंदा आवाज, विकासाचे महामेरू आणि विकासक ज्यांना म्हटलं जातं, ह्याच परिसरातील एक दानशूर दाते आणि कल्याणमधील ज्या ज्या सुविधा त्यांच्या मार्फत दिल्या गेल्या ते सेनेचे आमदार विश्वनाथजी भोईर साहेब यांच्यावरतीच आधारित केलेलं हे सुंदर असं गाणं. जेव्हा तुम्ही समाजामध्ये राहता ना, तेव्हा चांगली कामं करतात, तेव्हा तुम्हाला निवडून लोक आपोआप देत असतात. आणि विश्वनाथ भोईर साहेब सुद्धा गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून चांगलं कार्य करत असताना आणि सलग 2 वेळा कल्याण पश्चिमचे आमदार होण्याचा त्यांना मान मिळाला. मित्रांनो, एकदा आमदार झाल्यानंतर काही लोक कंटाळतात, मात्र आमचे साहेब नाही आहेत, कारण त्याने विकास कामांना गती दिली, लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्यांना उत्तरं दिली. त्यामुळेच ते पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून आले. यावेळी चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार.
यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा कॉल आहे, 2 धाव मात्र कंप्लीट करत असताना पहा मिळतात. आमचे रुपेश भंडारी कुठे असाल तर तुम्ही फोन उचला. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्या एकूण 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा आहेत त्या 27. षटकामध्ये खरं तर धाबा येणं फार गरजेचं होतं आणि त्या धाबा येत असताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. ज्याप्रमाणे तुम्हाला 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ना, त्याप्रमाणे आता तरी फलंदाजी झाली आहे. मात्र राजू मात्रे यांची इम्पॉर्टंट विकेट गमावली. त्यानंतर आला वन डाऊनला गिरीश भोईर, ज्याने आक्रमकतेने 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्यामुळे येणारे आता चेंडू असतील 18, बनवायच्या धावा 37. आमचे स्कोरर दिनेशजी जाधव उंबाडेचे अत्यंत चांगले टॅलेंटेड स्कोरिंगचं काम करत असतात सातत्याने आणि त्यांची फार मदत होत असते कॉमेंटरला. चला सामना लगेच सुरू करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं त्याकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये येईल. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी आहेत. टॉस झालेला आहे. टॉस काटाई संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आता ते करतील. मात्र सामना पाहायला मिळतोय टीम उंबारलीच्या विरोधात देवीचा पाडा आणि आता 18 मध्ये 37 धावा करायच्या आहेत. सचिन तिसरं षटक, फटका चांगला. इथे सुद्धा कॅचचा कॉल होता. एसपी होते त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्यासाठी निघाल्यात मात्र थ्रो व्यवस्थित आला नाही आहे. मिसअंडरस्टँडिंग होत होती, येणं जाणं सुरू होतं. मात्र अशा वेळेला त्याला मध्येच थांबवण्याचं काम केलं आणि आता या धावा मिळत असताना एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा फटका अपेश केल्यात. एकच धाव मिळेल. दुसरे धाबेसाठी निघतात. मिसफील्ड आणि 1-2 मध्ये रूपांतर लगेचच होतं. जेव्हा तुम्ही अशी फिल्डिंग करताना तेव्हा 1-2 मध्ये रूपांतर होत असताना तुम्हाला पाहा मिळतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आहोत आपण सध्या तरी. या ओव्हरमध्ये फुल टॉस होता. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अगदी शपवून खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, धक्का दुसरा. जय लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाड्याला, फलंदाज बाद. चला 2 खेळाडू बाद झाल्यात. अगदी चांगला चेंडू होता, पुढ्यात फेकला. ना पुढे येण्याची संधी फलंदाजाला दिली ना मागे जाण्याची. आणि एक मोठा इम्पॉर्टंट विकेट भंडावूनचा गिरीश भोईर बाद झाला. हेमंत म्हात्रे न्यू कॅन्डिडेट मैदानावरती आल्यात. थोडीशी बातचीत करत असताना 2 बॅटरमध्ये अत्यंत चांगलं ग्राउंड पाहतोय. सातत्याने याच मैदानावरती क्रिकेटचे सामने होतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उंबाडे, गावदेवी क्रीडांगण उंबाड्याचं आहे मैदान. तुम्हाला पहा मिळतोय. चेंडू आलाय डॉट. पहा विकेट गेल्यानंतर थोडासा प्रेशर दबाव पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला चेंडू डॉट येत असताना हे षटक फार महत्वाचं राहील. अद्यापपर्यंत या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आहे. पहिल्या 2 बॉलवरती 3 आल्या, त्यानंतर 2 चेंडू डॉट आले, त्याच्यामध्ये 1 विकेट आली.
चांगलं षटक हाताळत असताना पाहतोय आपण या मैदानावरती सचिन भोईरला उंबारले टीमच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतला आणि अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहिला. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न राहतोय या ओव्हरमध्ये, कारण 2 ओव्हरमध्ये धाबा चांगल्या होत्या. 27 धाबा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. तिसरं ओव्हर आता तरी अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीने. दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. वाईट बॉल. पंच श्रीनाथ पाटील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला एजी मात्रे असे 2 पंच काल सुद्धा पाहिलं आपण. सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पंच इथं कॅचचा कॉल होता. फिल्डर दूरवरती राहिल्या. दुसरे धाबेसाठी निघाल्यात आणि 2 धावा पूर्ण होत असताना पाहतोय. आणि इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 33 धाबा झाल्यात. आता येणारे 18 बॉल येणारे 12 बॉल करायच्या त्या 31. पाणी घेऊन जा मैदानावरती. 12 खेळाडू. चला आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये 27 धाबा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा आल्या. त्यामुळे थोडंसं महागडं चांगलं षटक म्हणता येईल. तर आता 12 मध्ये करायच्या त्या तुम्हाला 31 धाबा. आस्किंग रन रेट होता 15 पेक्षा जास्त. आता पहा मिळतोय सुरुवातीला 12च्या कमी होता, मात्र तो हळूहळू वाढत गेला आणि आता तो 15च्या घरात जाऊन पोहोचलाय. 15 पेक्षा जास्त धाबा बनवायच्या प्रति ओव्हरमध्ये टीम देवीचा पाडा संघाला. चला मॅच चालू करा प्लीज. गोलंदाज SP ला पाहतोय सीताराम पाटील. गोलंदाजी मार्क वरती आल्यात. स्ट्राईकला जितू पाटील. सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आहेत. त्याच्याकडून काहीसे अपेक्षा असतील. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावा मिळाल्या. तिसरे धाबेसाठी कॉल होता, मात्र जितू थोडीशी दमचक झाली त्यामुळे 2च धावा घेणं पसंत केलंय. अत्यंत हॅलो चेक चेक हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हो या ठिकाणी पाहतोय एजंट टेकन इम्पॉर्टंट विकेट या मॅचची. फलंदाज बाद. मोठा धक्का लागलाय देवीचा पाडा टीमला.
हॅलो, चला नवीन बॅटर आलेत आता मधुकर म्हात्रे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला होता, आतमध्ये वळलाय, त्यामुळे आणखीन एक चेंडू डॉट. आता सामना थोडासा कठीण झालाय की काय, कारण 11 मध्ये 29 ची गरज होती, आता 9 मध्ये 29, म्हणजे मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. पुन्हा एकदा डॉट. वा, मस्त गोलंदाजी करत असताना पहा मिळतोय सीताराम पाटीलला पाहतोय. चांगली गोलंदाजी आता 8 मध्ये आहे 29. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. 2 ओव्हर मध्ये 27 होत्या. फिरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, मात्र एकच जामेल. शॉर्ट लेगला फलंदाज उपस्थित आहेत. या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू पहा मिळतो आपल्याला. धावांची गरज आहे, 7 चेंडू 28 ची गरज असताना चांगलं षटक आलंय 4थं. पुन्हा एकदा फिरून केल्या, शॉर्ट लेगला फलंदाज उपस्थित आहेत. तेथे मात्र एकच जाम मिळेल. चांगल्या षटकाची सांगता झाली आणि आता जिंकण्यासाठी तुम्हाला 6 बॉल करायचे आहेत, त्या धावा 27. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये जरूर 16 धाबा आल्या. 27 धाबा बनवल्या होत्या 2 षटकामध्ये. मात्र त्यानंतर सचिनचं 6चं षटक आलं, त्यानंतर एसपीने सुद्धा 4 धावसंख्येचं षटक फेकलं. त्यामुळे आता सामना थोडासा कठीण बनत चाललाय. पहिला सामना आजच्या दुसऱ्या डे नाईट फॉर्मॅट मधील. हा, गौरीपाडे कॅप्टन, आपण कमिटीशी संपर्क करा. चला शेवटचं षटक. योगेश पाटीलला पाहतोय, शेवटचं षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. 6 मध्ये 27 करायचे धाबा. पहिलाच बॉल उडवला, बॉलला चाला स्वीपर कव्हरच्या दिशेला. फिल्डर दूरवरून आल्यात, मात्र धाबा 2च मिळतील. आता एका दुःखा धाबाने काही होणार नाहीये. आता पुन्हा एकदा 3री धाव. पुन्हा फिल्डर आल्यात, रनआउटचा धोका, मात्र 3 धावा पहिल्याच बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. पाच बॉल 24 धाब्याची गरज आहे आता. जसं सामना पुढे सरकतो तसा सामना थोडासा लांबवत चाललाय की काय असं वाटतंय, कारण मोठे पटके येतच नाहीयेत. मधू यावेळेस बॅटचा पेस खोलतोय, मात्र धाब एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी, पॉवर प्लेचा अपवाद वगळला तर या उर्वरित 3 षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली. सुरुवातीला विकेट गमावले आणि त्यानंतर जिथे गिरीश भोईरची विकेट पडली त्यातून मात्र त्यानंतर धाबाच येणं बंद झालं. फक्त एकेरी दुहेरी धाबा. ओ, स्क्वेअर कट करायचं होतं, एज अँड टेकन, फलंदाज बाद होईल. धक्का आणखीन एक लागलाय टीम देवीचा पाडा संघाला. बॅटर आता मैदानामध्ये आलाय.
दिलीप आल्यात आता. तीन चेंडू 23. आता सामना जिंकणं फार कठीण होईल. 3 चेंडू 23. चला पहिला सामना. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय आणि फक्त आता औपचारिकताच बाकी आहे. 2 मॅच मध्ये 23. फटका इथे सुद्धा चांगला आहे. कॅच इटचा कॉल. एकच धाव आणि आता फक्त औपचारिकता एक लिगल डिलिव्हरी फेकायची आहे उंबारली संघाला. शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल आतमध्ये वळला आणि सामना येते.